सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 11 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग मंजूनं रुसलेल्या नवऱ्याला कसाबसा सरळ केला आणि तिचं आणि त्याचं रोजचं रुटीन सुरू झालं. आणि येईल तो दिवस धक्काधक्कीचा आणि दगदगीचा असायचा आणि मंजू खूप खूप दमून जायची. पण त्यातूनही आपले छंद, आपली आवड ती जोपासणं सोडत नव्हती. आणि तिचं नेहमी एकच सांगणं असायचं प्रत्येकाला की आपल्यासाठी स्पेशल वेळ हा असा कधीच मागून मिळणारच नाही. वेळ काढेन म्हटलं तरी मिळणार नाही आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की बाई तू आता खूप दमली असशील तर तासभर बस. आणि संसारात रमलेल्या मंजूसारख्या अशा अनेक बायका आहेत, त्यांना तर कधी उसंत मिळतच नाही. बाहेर केलेल्या कामाचे पैसे मिळतील, पण घरात केलेल्या कामाचे पैसेही मिळत नाहीत. आणि त्याची कोणी दखलही घेत नाही. घरची बाई काय आहेच की, ती कुठे जाते, करते आपली का, हो की नाही. आणि आमच्यासाठी हे सगळं करणं तिचं कामच आहे अशी समजूत. तर मग आता मंजूचं RSP ट्रेनिंग झालं होतं आणि शाळेतल्या मुलांना स्टेडियमला घेऊन जायचं होतं संचलनाच्या प्रॅक्टिससाठी. आणि मुलांसोबत एक शिक्षक आणि मुलींसाठी त्यांच्यासोबत एक शिक्षिका म्हणून मंजूला ड्युटी लावली. आणि मंजू आता स्टेडियमवर 3-4 दिवस जाणार होती. आता तिचा तर तो आवडीचा विषय. जिथे कुठे शिस्त, डिसिप्लिन दिसेल तिथे मंजू तैनात असायची. मग सगळ्या मुलांना ओळीनं घेऊन जात होती. चौकामध्ये रस्ता ओलांडताना वाहन मुद्दाम इकडून तिकडून ये जा करायची आणि एखाद्या मुलाला लागेल वाहनाचा धक्का म्हणून मंजू सरळ सरळ जाऊन रस्त्याच्या मधोमध उभा राहायची. येणाऱ्या वाहनांना अजिबात जाऊ देत नव्हती. तरी पण एकजण निघालाच रस्ता कापत कापत आणि मंजू त्याला शिट्टी वाजवून म्हणाली, ओ काका, अहो तुमचीच मुलं आहेत, जाऊ दे ना त्यांना, तुम्हाला दिसत नाही का? आणि आता काय अंगावरून गाडी घेऊन जाणार की काय? आणि तो माणूस म्हणाला, आम्हाला घाई असते, तुम्हाला काय तेव्हा, आधी आम्हाला जाऊ द्या. आणि मंजू त्याला रस्त्याचे नियम सांगत म्हणाली, आधी रस्ता क्रॉस करणाऱ्याला प्रेफरन्स द्यायचा असतो, समजलं? त्यामुळे सगळी मुलं गेल्याशिवाय तुमची गाडी जाणार नाही, नाहीतर आम्ही इथेच रस्त्यावर उभं राहणार. आमच्या अंगावरून जायचं असेल तर जा. आणि आता काय बाई आहे ही, इतकी डॅशिंग. आता सगळी मुलंसुद्धा मंजूला बघत होती बोलताना आणि मुलं गप्प बसली. आणि मॅडम कुणालाही सुटका देत नाहीत हे तर त्यांना माहीतच होतं, पण आता नव्यानं कळलं. मग समोर मिनिस्टर आला तरी चालेल, तो चुकला की चुकला. आता मुलं जात होती, रस्ता ओलांडत होती, वाहनं दुतर्फा थांबली होती. तिच्यासोबतचे शिक्षक गेले नेबळहटासारखे रस्त्यावरून बाजूला निघून आणि पाठीमागून पोलिसांची वाहनसुद्धा आली. आता त्यातला इन्स्पेक्टर आणि तो ड्रायव्हरसुद्धा कौतुकानं बघत होते. एक लेडीज असून निर्भयपणे रस्त्यात उभा राहिलेली मंजू. आणि मग सगळी मुलं गेली तेव्हाच तिनं रस्ता सोडला, शिट्टी हातात घेतली आणि सगळ्या वाहनांना मॅनेज करत बसली. आणि मग तिथं गेल्यानंतर मुलांना शिकवण्याचं काम सुरू झालं. आणि तिथेसुद्धा पोलीसच होते परेड शिकवायला. आणि शिक्षकांनी मात्र नुसतं बसायचं पोरांवर आणि पोरींवर लक्ष ठेवत. नाहीतर कधी कुठली पोरगी पोराचा हात पकडेल, कुठल्या कोपऱ्यात जाईल काही सांगता येत नव्हतं. आणि आजकाल शिक्षकांना शिकवण्यापेक्षा या असल्या गोष्टींवर जास्त लक्ष ठेवावं लागायचं, कारण समाजच इतका बिघडला होता की काही विचारू नका. आई बाबांना मुलांची लफडी कळत नव्हती, ती शिक्षकांनी शोधून द्यायची. आता काय सांगायची एक एक तऱ्हा. आणि मग मधला ब्रेक झाला आणि मंजूनं विजयला फोन केला आणि लाडात म्हणाली, ए तू काय करतोय? आणि विजयराव म्हणाले, उपटतोय. तशी मंजू हसली. आता तिला कोणीच बोलायला मैत्रीण नसली तरी चालायचं, लावायचा आपला बॉयफ्रेंडला फोन, म्हणजेच नवरा बरं का. जेव्हा मंजू घराच्या बाहेर असायची तेव्हा विजय तिचा बॉयफ्रेंड असायचा आणि ती त्याची गर्लफ्रेंड. आणि मग
जेव्हा घरात येतील तेव्हा एकमेकांचे नवरा बायको असायचे. त्यामुळे नवरा बायको या नात्याचा अजिबात त्यांना कंटाळा येत नव्हता. खूप ट्रान्सपरन्सी होती त्यांच्या नात्यात आणि खूप फ्रेंडली होते. तिला शिंक आली तरी त्याला कळायचं आणि त्याच्या दातात अडकलेला अन्नाचा कणसुद्धा तिला कळायचा, कारण ते एकमेकांशी खूप बांधलेले होते. तर मग तिचा बॉयफ्रेंड तिला म्हणाला, मी उपटतोय. मंजू हसली आणि म्हणाली, काय उपटताय? आणि तो म्हणाला, गाजर ग, इकडे एक जणाच्या शेतात प्लॉटवर आलोय, गाजर उपटत आहे. आणि मंजू म्हणाली, अय्या, मला का नाही घेऊन गेलात? मी पण आले असते की फिरायला. आणि तो तिच्याच टोनिंगमध्ये म्हणाला, अय्या, आणि तिथं मुलींवर कोण राखण बसायचं? नाहीतर त्या पोरी तुला आजी आणि मला आजोबा बनवतील, जरा दुर्लक्ष झालं तर. नीट लक्ष ठेव. आणि आता फोन ठेव, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि मंजू एकटी बसली होती. ते बघून एक 11वीतला विद्यार्थी आला आणि मंजूला बघून म्हणाला, मॅडम, तुमचं गाव कोणतं? आमचं गाव अमकं अमकं आहे. मग आमच्या गावच्या यात्रेला या बरं का. असा तो गप्पा मारायला लागला. आणि मंजूला वाटलं की किती चांगला मुलगा आहे, स्वतः होऊन बोलतोय. मात्र आजकालची मुलं किती उर्मट आणि गर्विष्ठ असतात, बोलत नाहीत. आणि मग मंजू पण भोळ्यापणात त्याला सगळं सांगायला लागली. आणि तुझं गाव कोणतं, आई काय करते, वडील काय करतात, नेहमीप्रमाणे त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल विचारायला लागली. आणि अशी ती सगळ्याच मुलांचं विचारायची. आणि मग तो म्हणाला, माझ्या पप्पांचा ना छोटा बिझनेस आहे आणि मी तोच कॅरी ऑन करणार आहे. मंजूला वाटलं, आत्ताशी तो 11वीत आहे आणि विचार तर चांगले आहेत की. आणि मग बोलता बोलता तो म्हणाला, मॅडम, प्रोटीन पावडर विकण्याचा माझ्या वडिलांचा बिझनेस आहे आणि तुम्हाला घ्यायची असेल तर सांगा बरं का. तेवढंच माझ्याकडून पण हातभार म्हणून आमच्या बिझनेसला 1-2 गिराईक झाली तर झाली. आणि त्यानं वजन कमी होतं. तसं तुम्हाला गरज नाही वजन कमी करायची, तुम्ही अगदी मापात आहात, असं तो मंजूकडे बघून म्हणाला. आणि मंजूला जरा शंका झाली. असं कोण बोलतं इतकं फ्रेंडली, तेही शिक्षकांसोबत? आणि त्याचं बोलणं ऐकून मंजूला इरिटेट झालं. ती लगेच सावध झाली. आणि तो म्हणाला, मॅडम, सांगू का, आपल्या स्कूलच्या फंक्शनमध्ये तुम्ही आणि दुसरा एक मॅडम दोघीच सगळी मुलं हँडल करता आणि बाकीचे सगळे टीचर कसे बाजूला बसले होते आणि आम्ही तर तुम्हाला बघूनच घाबरतो, असं तो म्हणाला. आणि ते ऐकून मंजू रिलॅक्स झाली. नाहीतर भस्कन म्हणाला, त्या फंक्शनमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत होता. आणि अरे देवा, मंजूला ना फार धक्का बसला असता, कारण या मुलांचं काही सांगता येत नाही, कधी काय बोलतील आणि यांच्या मनात काय असतं. आणि तो म्हणाला, माझ्या पप्पांना मागच्या वर्षी एका बाईनं स्थळ आणलं होतं आणि माझे पप्पा ते प्रोटीन पावडर घेऊन यंग दिसतात. आणि मग माझी मावशी म्हणाली, त्यांचा मुलगा 10वीत आहे. आणि सगळे हसायला लागले. आणि मंजू म्हणाली, सहजच, माझा पण मुलगा 10वीत आहे. आणि आश्चर्य व्यक्त करत तो मुलगा म्हणाला, अहो, खरंच की काय, तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुमचा मुलगा 10वीत आहे. आणि अरे देवा, आता काय करावं? मंजूनं सरळ सरळ फोन काढला आणि विजयलाच फोन लावला आणि गेली तिकडे लांब स्टेडियमच्या ग्राउंडवर बोलत बोलत. आणि थोडी लांब जाऊन म्हणाली, जानू, बघा की ते पोरगं जाईनच तिथून, सारखं येतंय आणि बोलतंय. 2 वेळा उठून गेली मी त्याला टाळण्यासाठी, तरीसुद्धा पुन्हा आलाय. आणि ते पण असंच करायचं, मंजूचा फोन संपला की पुन्हा निमित्त काढून बोलायला यायचा. आणि आता विजयला वाटलं, पुन्हा हिस्ट्री रिपीट होते की काय. आणि तो म्हणाला, मंजू, त्याला म्हणावं, इतर मुलांमध्ये जाऊन बस, तू त्याच्याशी गप्पा मारू नकोस, तू तिथून निघून जा. ही मुलं ना वयात येत असतात आणि उगीचच काहीतरी अर्थ काढतात. आणि तू सुद्धा तिथं धूळ खात फुकटची पावडर लावून बसू नको चेहऱ्याला, म्हणजे धुळीत बसू नको, नाहीतर ओठ फुटतील, बाजूला जाऊन बस. आणि मंजूनं आता तसंच केलं. फोन ठेवला आणि विजयकडून प्रोत्साहन घेऊन गेली आणि त्याला दमात घेत म्हणाली, ए, तू जा रे, तिकडे जाऊन बस, मुलांमध्ये जा, तुझ्या मित्रांमध्ये. आणि आता तो गुपचूप गेला. मग संध्याकाळी सुटताना विजय तिला पिकअप करायला गेला. आणि मंजू म्हणाली, 4 व्हीलर कशाला आणली? आणि तो म्हणाला, बायकोला फिरवायची असते 2 व्हीलरवर,
आणि गर्लफ्रेंड 4 व्हीलरमध्ये. चल बस. आणि आज मी तुला खूप गाजर चारणार आहे, असं तो चावटपणे म्हणाला. आणि मंजूला अजून हसली आणि म्हणाली, खरंच गाजर आणलीत का? मग मी हलवा करणार. आता ती बोलत होती सहज, पण त्याचा सगळा चावटपणा सुरू. आणि तो म्हणाला, बरं, गाजर हलवा तर हलवा, कसंही करा पण खा. आणि मंजूनं डोक्याला हात लावला आणि लाजायला लागली. आणि पुन्हा चावटपणा करत तो म्हणाला, मंजू, गाजर मोठे मोठे आणले बरं का हलव्यासाठी. आणि मंजूनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, नालायक, गप्प बसा. त्यानं तिला मग घरी सोडली आणि पुन्हा गेला त्याच्या खुर्चीत बसायला. आणि मंजूनं मग छान गाजराचा हलवा केला. आणि आता दुसऱ्या दिवशी तिला आली इलेक्शन ड्युटी आणि याला आलं टेन्शन. मंजू आपलं तिला काही वाटत नव्हतं. असल्या ड्युट्या असतील तर तिला आवडायच्या, पण हा नेहमी कॅन्सल करायचा. तिला असले अनुभव घेऊ देतच नव्हता. पण यावेळी चांगला तावडीत सापडला तो. शिक्षकांची परीक्षा असल्यामुळे त्यांना ऑर्डर नव्हत्या, त्यांनासुद्धा ऑर्डर मिळाल्या. आणि शिक्षकांना परीक्षेसाठी सूट देण्यात आली. त्यामुळे मंजूला सूट मिळणार नव्हती, कारण ती परीक्षेला बसली नव्हती. आणि ती मात्र रिलॅक्स होती. आणि यानं टेन्शन घेतलं. सारखा म्हणायचा, आता कसं होणार, तू येशील कशी, जाशील कशी, नेमका मी इथे नाही, मी सुद्धा पुण्याला चाललो आहे. आणि बाई बाई 8 दिवस माणसाने इतकं टेन्शन घेतलं आणि ॲसिडिटी वाढवून घेतली. उठता बसता एकच विषय, तुला आणणार कोण आणि सोडणार कोण, इतकं टेन्शन घेऊन म्हणायचा. आणि मंजू म्हणाली, अहो शासकीय वाहनात बसून जायचं आणि यायचं, त्यात काय इतकं. आणि तो म्हणाला, आणि संध्याकाळचं काय, तू रिक्षाने येशील का, पण नको, संध्याकाळचं रिक्षात बसू नकोस. ती म्हणाली, मग जायचे कपडे घेऊन, कुठलं गाव मिळते ते बघायचं, आणि येणं नाही झालं परत तर राहायचं तिथंच. आणि तो म्हणाला, लय शाणी आहेस, किती पण लांब मिळू दे, अजिबात तिथं राहायचं नाही, घरी यायचं म्हणजे यायचं. मंजू म्हणाली, पण तसा रूल आहे, पोलिंग बूथवर थांबायचं असतं. विजय म्हणाला, नियम गेला खड्ड्यात, असले खूप नियम बघितले आणि असले नियम कोडून पेलो आहे मी, तू मला नको सांगू. घरी यायचं म्हणजे यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जायचं. आणि ती म्हणाली, बरं, तसं तर तसं. मग तिनं ट्रेनिंग केलं, हँड्स ऑन ट्रेनिंगसुद्धा केलं. आणि मतदानाच्या आदल्या दिवशी त्यानं तिला नेऊन सोडली आणि कोणतं गाव मिळालं हे बघितलं. गाव तसं जवळच होतं, पण तो इथे नव्हता. छोट्या मुलाला त्याच्या मित्राच्या घरी सोडला. आता बाप पुण्याला, आई इलेक्शन ड्युटीला आणि मुलगा दुसऱ्याच्या घरी. आणि अशा वेळी कोणीतरी आपल्या घरचं असलं तर किती बरं असतं ना. पण काय करणार, आजी आजोबा फक्त पैशापुरते फोन करायचे आणि नेमकं अशा वेळी उपयोगाला एकही जण येत नाही. मग आता विजयनं तिला परत आणली. आणि आता काय, छोटा नव्हता आणि दोघेच राजा आणि घरामध्ये रात्रभर होते. आणि आज सुद्धा बेडवर नाही, जमिनीवर गोधडी अंतरून पलंग तोड रोमॅन्स केला आणि दोघेही तृप्त होऊन झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता तो पुण्याला गेला. ती झोपेतच होती. तिला किस करून म्हणाला, मी निघालोय, दरवाजा लाव. आणि ती म्हणाली, देवाला नमस्कार केला का. आणि मग तो गेला आणि नमस्कार करून निघून गेला. आता मंजूला झोप येईना, ती सुद्धा जागी राहायची. आणि मग पोलिंग बूथवर राहिलेले जे पुरुष कर्मचारी होते त्या सगळ्यांसाठी नाश्ता म्हणून तिनं उपमा बनवला आणि चिकनसुद्धा रात्री आणलेलं शिजायला घातलं. आणि किती तो हुरूप एखाद्याला खायला घालण्याचा. मंजूला खूप आवडायचं इतरांना खायला घालायला. आणि इथं एखाद्या बायका, एखाद्या म्हणण्यापेक्षा मंजूच्या सहकारी, इलेक्शन ड्युटी असली की तिथं फुकट खायला मिळतं. तिथले लोक गावकरी जेवणाची सोय करतात म्हणून काहीही न घेता जायच्या. पण मंजूची मात्र फुल तयारी होती. लाडू वगैरे सगळे घेऊन गेली आणि तिथंसुद्धा तिनं तिच्या कामाची छाप पाडलीच. तिचा मूळचा कडक स्वभाव आणि कोणी काही आगाऊपणा केला की खूप ओरडायची. आणि आम्ही सरकारी माणसं आहोत, जर काही तक्रार केली ना तुमची तर आयुष्यभर केस मिटणार नाही, अशी धमकी द्यायची ती. आणि एक आजीबाई आल्या आणि लाडातच म्हणाल्या, मॅडम
माझ्या नातीला शाई लावा की, 5 वर्षाची आहे ती. आणि आता मंजू नेमकी शाई लावायलाच होती. 3 नंबरची अधिकारी होती आणि ती म्हणाली, आजी आम्हाला घरी पाठवण्याचा इरादा आहे का तुमचा? ही खेळण्यातली काजळाची शाई वाटली का तुम्हाला? आजी या शाहीला अर्थ आहे. आमचं निलंबन होईल, कळलं का? आणि तुम्ही लहान मुलगी आहात का? म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलांना शाई लावली असं म्हणतील आम्हाला. मग काय करायचं? आता त्या भोळ्या आजीला हा सगळा कायदेशीर अर्थ माहीत नव्हता आणि ती बिचारी ओशाळवाणी झाली आणि निघून गेली. आणि आता एक महाभाग तर आला आणि सरळ वोट करताना शायनिंग मारण्यासाठी फोटो काढायला लागला. तसं मंजूचं लक्ष त्याच्याकडे गेलंच. ती तर सगळीकडे लक्ष देत होती आणि पळतच गेली आणि त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि म्हणाली, मूर्ख आहेस का? कॉन्स्टेबल याला ताब्यात घ्या. तसा तो घाबरला, माफी मागून निघून गेला. आता केंद्राध्यक्ष तर पेंगतच होते. रिटायरमेंटला फक्त 3 महिने राहिलेला माणूस होता तो. तरीही इलेक्शन ड्युटी लागली होती आणि अख्ख्या टीममध्ये मंजू जास्त सतर्क होती. आणि तिथले प्रतिनिधी खूप हसायचे आणि म्हणायचे, मॅडमचं किती लक्ष आहे सगळीकडे, त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही. पण काय आहे ना मॅडम, आम्हाला जरा सहकार्य करा, म्हणजेच बोगस मतदान करू द्या असं म्हणायचं होतं त्यांना. गाव एकतर्फी आहे, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि मंजू म्हणाली, म्हणजे लोकशाहीच्या नावानं सांग भलं असंच ना? आणि ती म्हणाली, जमणार नाही. आता ज्यांचं काम नव्हतं ते सुद्धा हौसे नवसे गवसे गावकरी आतमध्ये येऊन बसायचे. आणि मंजू म्हणाली, तुम्ही एजंट आहात का? आणि असाल तर तुमचा आयडेंटिटी दाखवा आणि नसाल तर बाहेर जाऊन बसा, तेही 100 मीटरच्या बाहेर. तरीही तो माणूस हलत नव्हता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा आणि तिथेच बसायचा. आणि मंजू त्याला नजर रोखून कडक आवाजात म्हणाली, सर आपण नियमांचं पालन केलं तर बरं होईल. तुम्हालाही आम्हालाही दोघांनाही सोपं होईल. उगीच पेन उचलायला लावू नका. आणि हे ऐकलं आणि तो बिचारा ओशाळवाना चेहरा करून निघून गेला. आणि आजच्या दिवशी या इलेक्शन टीमच्या हातात खूप काही असतं. आणि खरंच काय काय असतात ना राजकारणाचे शौकीन, ते अजिबात हलत नाही तिथनं. मग दर 2 तासाला स्त्री पुरुष किती मतदान झालं असा आकडा कळवावा लागत होता आणि याचीही आठवण मंजूनच करायची. आता दुपारचं जेवण आणलं, स्वतः पैशानंच मागवलं, पण इतकं बकवास जेवण कुणीच खाल्लं नाही. त्यातल्या चपात्या तेवढ्या घेतल्या, भात तेवढा घेतला आणि मंजूच्या चिकनवर प्रत्येकानं फेरावारानं ताव मारला आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं तिच्या हाताच्या चवीचं. आणि एवढं पहाटे उठून आमच्यासाठी चिकन घेऊन आलात मॅडम, खूप बरं वाटलं असं ते लोक म्हणाले. आता इलेक्शन ड्युटी वाटतच नव्हती, पिकनिकला आल्यासारखं वाटायचं. मग दिवसभर छान काम पार पडलं. 5:30 वाजले आणि गेट बंद केलं आणि रात्रीच्या 9 वाजता ते तिथून पेट्या घेऊन निघाले. 10 वाजता जिथं त्यांची सोय केली होती तिथं आले. पेट्या जमा केल्या आणि विजय तिला घ्यायला आला. त्याच्या मित्राच्या घरी ठेवलेलं छोटं बाळ घ्यायला गेले आणि तो तिला तिथंच म्हणाला, मंजू उद्या रविवार आहे, 8 तारीख आणि आपल्याला देवीला जायचं आहे. आणि देवी इथून खूप लांब होती, जवळजवळ 200 किलोमीटरवरच्या पण जास्त. दरवर्षी ते जायचे, पण आता मंजूला 2 दिवस ही हार्ड इलेक्शन ड्युटी करून किती कंटाळा आला असेल याचा विचार विजयनं केला नाही. आणि मंजू म्हणाली, अहो जरा माझा पण विचार करा ना, उद्या रविवार आहे. खूप त्रास झालाय या ड्युटीचा आणि मस्त ताणून झोपायचं असं ठरवलं होतं ना मी. पण तो म्हणाला, रोज जातेस ना ड्युटीला, फक्त हीच ड्युटी दुसऱ्या ठिकाणी जाऊन केलीस असं समज. आणि दिवसभर खुर्चीत बसूनच आलीस ना, मग तेव्हा दमत नाहीत. आता कशी दमलीस? उद्या सकाळी 5:30ला जायचं आहे एवढं लक्षात ठेव आणि त्या हिशोबात उठ असं तो म्हणाला. आणि मंजू गप्प बसली. आता काय बोलावं याला हे तिला कळेना. तिची इतकी पाठ आणि पाय दुखत होते की काही विचारू नका. खोकलासुद्धा होता मुलूकभर. आणि उरलं सुरलं तो म्हणाला, रात्रीच्या 10:30 वाजले होते आणि म्हणाला, मी दिवसभर काही खाल्लं नाही, मला काहीतरी जेवायला कर, 2 भाकरी कर आणि मटकीची डाळ. आणि मंजूला आता खूप खूप रडावंसं वाटत होतं. कसे असतात ना हे लोक,
बायकांचा जराही विचार न करणाऱ्या पिढीतला तो आहे असं तिला वाटायला लागलं. आणि मंजू म्हणाली, तुम्हाला हॉटेल नव्हती का हो दिवसभर? इतर वेळी खाऊन तर येता, पण आज बायको इतकी दमून आली, पहाटेपासून रात्रीच्या 10:30पर्यंत ड्युटीवर होती आणि तुम्हाला आता माझ्याच हातचं खायचं आहे का? तो चिडला आणि म्हणाला, बरं बरं करू नकोस, पण तोंड वाजवू नको. आणि हा बोलला त्याच्यातला पुरुषी अहंकार. आता तो गाडी सोडायला गेला आणि मंजू घरात आली. वैतागून आदळ आपट करत शिव्या देत तिनं 2 भाकरी केल्या, लसणाची फोडणी देऊन मटकीची डाळ केली आणि तरीही खाताना माणूस म्हणाला, चांगल्या मनानं केलं नसेल, शिव्या घालत केलं असेल. तसल्या खाण्यात काय अर्थ आहे? मंजूनं खूप मुश्किलीनं तिचा राग आवरला आणि तो म्हणाला, आणि इरड करायला बसला असं म्हणशील ना? आणि तोंड सरळ असल्याशिवाय आपण खाणार नाही असं त्यानं जाहीर केलं. आत्ता त्याच्यासमोर छान बसायचं, हसरं तोंड घेऊन हसायचं, अशी पण त्याची सक्ती असायची आणि खूप खूप त्रास द्यायचा तो कधी कधी तिला. आणि आता त्याच्या त्या शब्दावरती हसली आणि तो जेवताना त्याला शेंगा सोलून देत बसली. काय करता, इतकी सेवा तर करावीच लागते. आता तरीही त्याची वटवट सुरूच होती. मग जेवण बनवलं आणि तोंड वाकडं केलंस, मला नाही आवडलं. असं कोणी करतं का? घरावर प्रेम करणारी बाई असं वागत नाही, असं तो वटवट करायला लागला. मंजूने आता गुपचूप ते ऐकून घेतलं आणि तिला वाटायचं की माणूस नाही, ती एक यंत्र आहे. बटन दाबलं की पळायचं, बटन बंद करेपर्यंत थकायचं नाही. उद्या देवदर्शनाला जायचं होतं आणि वाद नको म्हणून ती शांत राहिली आणि हात जोडून म्हणाली, आता केलंय ना मग खा ना. आणि तो जेवला कुणाशी तरी फोनवर गप्पा मारत आणि ती येऊन अंथरुणावर पडली. मुलाला पाय दाबायला लावले आणि तिनं मोबाईल बघितला. तिच्या लक्षात आलं, आज 7 फेब्रुवारी, रोज डे. या ड्युटीच्या नादात काहीच कळलं नव्हतं. आणि मग कधीतरी एका पावसाळ्यात त्याला गुलाबाची फुलं दिसली होती आणि तिला गाडीमध्ये बसवून रुसलेल्या मंजूचा रुसवा काढण्यासाठी त्यानं ती गुलाबाची फुलं तिला दिली आणि म्हणाला होता, एक दादा आमचा फोटो काढ. आणि तोच फोटो मंजूनं रोज डे निमित्त टाकला आणि झोपताना त्याच्या मिठीत गेली. आणि तो म्हणाला, जवळ यायचं नाही. भाकरी कर म्हटलं तर तोंड वाकडं करणाऱ्या बायका आपल्याला आवडत नाहीत. बाईनं कसं सतत हसतमुख असावं आणि तिला इतका त्रास झाला तरीसुद्धा तीच बारीक तोंड करून म्हणाली, सोडा ना तो विषय, किती वाढवता. आता रोज डे आहे ना आज, एक किस तो बनत आहे. आणि तो म्हणाला, मला असली फालतूगिरी आवडत नाही, व्हॅलेंटाईन वगैरे. ती म्हणाली, किस करणं फालतूगिरी आहे का? मग अशी फालतूगिरी रोज करता ना. आणि तो म्हणाला, नाहीच, आज करणार नाही. आणि तिने चिडून त्याच्याकडे पाठ केली. इतकी कंटाळली होती, पण त्याच्या मिठीत जायचं होतं तिला, त्याशिवाय तिचा कंटाळा जाणार नव्हता. आणि त्यानंही तिच्याकडे पाठ केली. पण आता रागापेक्षा प्रेम खूप महत्त्वाचं आणि आजचा दिवससुद्धा महत्त्वाचा. मग तिनं तिच्या रागात आयुष्यातला एकही क्षण असा मिस केला नव्हता. काहीही करून त्याची समजूत घालायचीच आणि त्याच्यावर प्रेम करायची आणि प्रेम करून घ्यायची. मग आत्ताही पाठीमागून तिनं त्याला घट्टमिठी मारली आणि म्हणूनच त्याला सवय झाली होती. त्यानं सारखं रुसायचं आणि हिनं सारखं त्याला मनवायचं. आणि मंजू म्हणाली, जानू आय लव्ह यू, गिव्ह मी अ वन किस, असं म्हणून बारीक तोंड केलं आणि म्हणाली, आता जर नाही ना ऐकलं ना तर मी निघून जाणार बाहेर. आणि मग तो हसला आणि म्हणाला, जा की मग, मलाच का मिठ्या मारतेस आणि सारखी सारखी चिकटायला येते. आणि आता ती खरंच उठली आणि वैतागून निघाली. तसं त्यानं तिच्या हाताला खेचून जवळ घेतली, पुन्हा तोंडात तोंड घातलं, एकदम लिप लॉक किस आणि लॉंग किस केला. आणि प्रेमाचा वर्षावसुद्धा झाला एकमेकांवर. आणि तो प्रेमाचा वर्षाव त्यांच्या नियोजनात नव्हता. पण मंजूचा सगळा कंटाळा गेला त्यानं कुस्करल्यानंतर. आणि त्याला दूर ढकलत म्हणाली, चला व्हा बाजूला, मला नाही तुमची गरज, फक्त किस मागितला आणि तुम्ही बरंच काही केलं की. बोट धरायला दिलं तर हात धरलात का. आणि तो म्हणाला, तू पण हो बाजूला, अजिबात माझ्याजवळ येऊ नको. इथून दोघांच्या मध्ये ना रेष मारूया, तू अलीकडे येऊ नको, मी पलीकडे येणार नाही.
आणि मला नव्हती गरज, पण आपलं तुझ्यामुळे जवळ आलो आणि बोट दिलं तर हात नाही, मी अख्खी तुलाच पकडली. आणि ती पण म्हणाली, मलाही नव्हती गरज, पण असू द्या, आता जे झालं ते झालं. म्हटलं तुमच्यावर थोडा फेवर करावा म्हणून मी पण केलं, आणि अपराधी वाटून घेऊ नका आता. आणि तो म्हणाला, आता झालं तर जाऊ दे, तू पण वाईट वाटून घेऊ नकोस, आणि तुझा विनयभंग वगैरे झाला नाही ना. तशी मंजू हसली, खूप खूप हसली, आणि मी नाही खात आणि माझं म्हणतात अशी त्यांची अवस्था. मग दोघेही झोपले वेडपटासारखे लुटूपुटू भांडत. सकाळी पुन्हा 5:30ला ती उठली, सगळं आवरलं, देवाला नमस्कार केला आणि गाडीत बसले. आणि आता गाडी सुरू झाली आणि मंजूची झोप लागली. रात्री तिचा आराम झालाच नव्हता आणि अचानकच त्यानं मोठ्यानं गाणं लावलं. आय लव यू, सातों जन्म में तेरे मैं साथ रहूंगा यार. तशी म्हणजे दचकली आणि इतका मोठा आवाज कशाचा असं म्हणाली, आणि तो हळूच म्हणाला, आय लव यू. आणि तिनं डोक्यावर हात मारला. त्याच्याकडे रागात बघितलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. आणि आता तो तिला झोपूच देईना. पोटाला चिमटा घे, मांडीला चिमटा घे आणि म्हणायचा, ओ वहिनी बेल्ट लावा ना. आणि मंजू म्हणाली, झोपू द्या ना, एक पण भाऊजी रस्त्यावर नाही सकाळ सकाळी, मग कशाला बेल्ट लावू. आणि तो म्हणाला, मंजू झोपू नको गं, मग मला पण झोप येते. आणि चावट चावट गाडी लावून चावटपणा करत त्यांचा प्रवास सुरू झाला. तिचा हात हातात घेतला, गिअरवर ठेवला आणि तसाच तिचा हात पकडून गिअर बदलत होता. आणि रात्री इतका चिडला आणि आता इतका येण्यासारखा करतोय म्हणून तिला तर त्याची दृष्टच काढू वाटत होती. आणि तिचा पदर बाजूला गेला बेल्टमुळे, आणि त्यानं बघितलं आणि म्हणाला, ओ वहिनी पदर घ्या की नीट तुमचा. आता मंजू हसली आणि म्हणाली, हलकट भाऊजी, नको तिथं लक्ष जातं माणसाचं.